नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय डोसे इडली सोबत खाण्यासाठी टेस्टी सांबार रेसिपी। 40 ते 50 जणांसाठी असं छान दाटसर सांबार होण्यासाठी डाळीचं प्रमाण बघूयात। ह्यासोबत नाश्त्यासाठी 50 जणांना पुरतील एवढ्या सोडा इनो न घालता मऊ व जाळीदार इडल्या बनवलेल्या। त्याची रेसिपी मी मागच्या आठवड्यात दाखवलेली, बघितलं नसेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात इडली बनवायची असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होईल। सांबार बनवण्यासाठी इथे मी तूर डाळ घेतली आहे, तर ही डाळ 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो तूर डाळ आहे। फक्त तुरीच्या डाळीचं सांबार पण छान होतं, पण मी ह्याच्यात अजून 2 डाळी घालणार आहे, पाव किलो मसूर डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ। अशा तीनही डाळी मिळून 1.25 किलो झाल्या। असं मिक्स डाळींचं सांबार चवीला आणि पचायलाही छान होतं। डाळी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून ह्यात भरपूर पाणी घालून ठेवलंय। खूप जास्त वेळ नाही, 10 ते 15 मिनटं भिजत ठेवते। फक्त 15 मिनटं भिजवल्यानंतर डाळी आता मोठ्या कुकरमध्ये काढून घेतल्या। आणखी यात घालूया कांदा, तर 4 मध्यम साईजचे कांदे मी जरा जाडसरच चिरून घेतले। वजनाने हे कांदे साधारण 350 ग्रॅम आहेत। त्यानंतर 3 मोठे टोमॅटो, ते सुद्धा जाडसरच चिरून घातले। साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता। डाळ शिजण्यापुरतं पाणी घालूया। 1 चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे सांबार मसाला आणि थोडंसं 1 चमचा तेल घालून हे मिक्स करूया। यात मी चमचाभर मीठ पण घातलेलं। पाणी घालताना बेतानेच घाला, म्हणजे डाळ शिजली पाहिजे, पण डाळीतील पाणी कुकरच्या बाहेर यायला नको। कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरची फक्त 1 शिट्टी काढून घेते। डाळ शिजते तोपर्यंत सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या बघूयात। तर 400 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा, अर्धा किलो लाल भोपळा आणि पाव किलो दुधी भोपळा घेतला आहे। ह्यात तुम्ही 4-5 वांगी पण घालू शकता। भाज्यांचे तुकडे करून स्वच्छ करून घेतले। मला हा 50 जणांचा नाश्ता म्हणजे इडली व सांबार सर्व सकाळी 8:30 वाजता रेडी करायचा होता, त्यामुळे लवकर शिजण्यासाठी भाज्यासुद्धा मी कुकरला लावून घेते। तर दुसऱ्या कुकरमध्ये मी स्वच्छ धुतलेल्या भाज्या काढून घेतल्या। ह्यात मी 2 बटाटे सोलून काप करून घातले। ग्लासभर पाणी घालून भाज्यांची सुद्धा फक्त 1च शिट्टी काढून घेते। तोपर्यंत सांबारसाठी मसाले बघूयात। तर इथे मी 5 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे व तिखटासाठी 3 चमचे तिखट मिरची पावडर घेतली आहे। सांबार तसं खूप जास्त तिखट नसतंच। अर्धा चमचा हळद, कारण हळद आपण डाळी उकडताना पण घातली आहे, आणि 3 ते 4 चमचे पुन्हा सांबार मसाला। मध्यम आचेवर दोन्ही कुकरला 1-1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद केली। त्यानंतर आता फोडणीसाठी गॅसवर मोठं पातेलं ठेवलं आहे। ह्यात घालूया 200 ग्रॅम तेल। तेल तापल्यानंतर 2 चमचे जिरे मोहरी छान तडतडली। आता अर्धा चमचा मेथीदाणे आणि भरपूर कढीपत्ता। त्यानंतर टोमॅटोची पेस्ट, म्हणजे मी 3 टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले। थोडंसं परतून पाव चमचा हिंग आणि 3-4 सुक्या लाल मिरच्या, त्याचबरोबर घेतलेले सर्व मसाले घालून व्यवस्थित परतून घेते। इकडे डाळ बघा, 15 मिनटं भिजवल्याने एका शिट्टीतच व्यवस्थित शिजली आहे। डाळ जरा मिक्स करून घेते। आता भाज्यांचा कुकर बघूया। तर एका शिट्टीतच भाज्यासुद्धा मस्त मऊ शिजल्यात। जास्त शिजवलं तर शेंगा ओव्हरकुक होतील, त्यामुळे भाज्यांची 1च शिट्टी करा। खरं तर भाज्या न शिजवताच मी फोडणीत घालणार होती, पण वेळ झालेला, पटकन शिजावं म्हणून मी कुकरला वाफवल्या। असं छान तेल सुटल्यानंतर ह्यात वाफवलेल्या भाज्या घालून घेते। आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी 8:30 वाजता मला इडली सांबार हा नाश्ता द्यायचा होता, म्हणून भाज्या जरा वाफवल्या। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भाज्या न वाफवता आता कच्च्या भाज्या घातल्या तरी चालेल। लगेचच शिजवलेली डाळ आणि गरम पाणी घालूया। त्यानंतर चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर। ज्या कुकरमध्ये डाळ शिजवलेली त्यातच पाणी गरम करून घातलं। त्यानंतर हा चिंचेचा कोळ, थोडीशी चिंच मी अर्धा तास आधीच पाण्यात भिजत ठेवलेली, आणि हा चवीसाठी 2 चमचे गूळ। गॅसची फ्लेम जरा हाय करून एक मोठी उकळी येऊ द्यायची। सतत मिक्स करत राहायचं, कारण डाळी शिजलेल्या आहेत, तळाला चिकटू शकतं। 7 ते 8 मिनटं हे सांबार छान उकळून घेते, म्हणजे सगळ्या चवी एकजीव होतील। ज्यांच्यासाठी हा नाश्ता होता ते वयस्कर मंडळी होती, त्यामुळे मी ह्यात
तेल तिखटाचं प्रमाण जरा कमीच ठेवलं, वांगंसुद्धा घातलं नाही. पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल तिखट वाढवू शकता. नंतरही घालता येतं, म्हणजे सांबारला एक उकळी आल्यानंतर थोडं चव घेऊन बघायची. मीठ, चिंचेचा कोळ, गूळ कमी जास्त वाटत असेल तर तो वरून घालता येतो. पण तेल तिखट कमी वाटत असेल तर काय करायचं, एखाद्या छोट्या भांड्यात कमी गॅसवर तेल गरम करायचं. त्यात आवश्यकतेप्रमाणे तिखट मिरची पावडर घालून मंद गॅसवर अर्धा मिनटं परतायचं आणि मग ही फोडणी सांबारवर वरून घालू शकता. 4-5 मिनटं उकळू द्यायचं की सांबार तयार. तर 50 जणांसाठी मऊ मऊ इडली आणि गरमागरम सांबार तयार. गरमागरम सांबार इडलीवर घालून मिनिटभर थांबलं की सांबार इडलीत जाऊन खायला मस्त मऊ लागते. सांबार खूप जास्त घट्ट नका ठेवू, पातळसरच ठेवायचं, म्हणजे इडलीसोबत व्यवस्थित खाता येतं. महत्त्वाचं म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे डाळ व भाज्यांना फक्त एकच शिट्टी द्या. भाज्या किंवा डाळी ओव्हरकुक झाल्या तर पिठल्यासारखं होईल. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.